brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हा व्हिडिओ जय पवार माझे बंधू यांनी तो दिलेला टाकलेला व्हिडिओ आहे. ते पण आपापल्या लेवलला त्यांच्या लेवलला जी काय माहिती मिळते ती लोकांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. हे आहेत महाशय रोहित सिंग जे झोपलेत. तुम्ही म्हणसाल हे लेफ्ट साईडला झोपलेत म्हणजे हे कदाचित को पायलट असतील. लेफ्ट साईडला बसलेत म्हणजे हे मेन पायलट आहेत. आणि आमचा अंदाज आहे, म्हणजे अंदाज आहे, हे खरं खोटं माहित नाही, ही जी मुलगी आहे ती दादांच्या विमानामध्ये पाठक ज्या होत्या ती कदाचित ती मुलगी ती असू शकते असं आमचं मत आहे. ती मुलीने काय केलं, ती को पायलट आहे कारण का ती राईट साईडला बसली. तिच्या कानाला तिथं हे लावलेलं आहे ऐकण्यासाठी, एटीसीसी बोलण्यासाठी ते तिच्या कानाला आहे. तीच एंट्री करते, तीच विमान चालवते. आणि हे महाशय मात्र तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये, हे सिव्हिलचे कपडे आहेत. आता सिव्हिल ड्रेसमध्ये बसले, काय लोक म्हणतील 15 मिनिटं झोपला असेल, बॅग घेऊन बसलेले आहेत. आता ह्याच्यात कदाचित ते उद्या जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतील, काहीतरी सांगतील, ते सांगतील तेव्हा अजून माझ्याकडे एक्स्ट्रा माहिती, ती माहिती मी नंतर तिथे सांगेल. ही वृत्ती प्रवृत्ती त्यांची होती. आणि याच्यात अजून एक गोष्ट घडलेली आहे की रोहित सिंग आणि या सगळ्या मालकांना अशी सवय असायची की तिथं एका पत्रकारांनी हा रिपोर्ट तिथे टाकला होता. नंतर बरंच मोठं काय झाला त्याच्यामध्ये विषय आणि तो दाबला गेला. त्याच्यामध्ये एका पॅसेंजरलाच को पायलट म्हणून दाखवलं, कपडे घालून बसवले आणि मग ते एक फार मोठी केस झाली होती. तो वेगळा विषय. म्हणजे मला काय सांगायचंय, व्हीएसआर आणि तुमचं डीजीसी हे मिली बघत असल्यामुळे आमची भीती अशी आहे, हे दोघं एकत्र मित्र असल्यामुळे खासम खास हे सगळे एकत्रित असल्यामुळे कागदपत्र हे मॅन्युप्युलेट करू शकतील असं आमचं मत आहे. पुढे त्याच्यानंतर इथं रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल, चर्चा एका झाडाची आहे. रिपोर्टमध्ये झाडे सांगितलेत, म्हणजे ट्रीज सांगितलेत. आता ह्याच्यामध्ये अशी कुठली झाडं होती तिथे की ज्याच्यावर हे विमान, ज्या झाडांना धडकून, झाडांना, एक झाड नाही अनेक झाडांना धडकून हे खाली त्या ठिकाणी पडलं. तर ह्याच्यामध्ये आम्ही थोडंसं बघितलं, या बाजूला जिथं हे विमान इथं पडलं होतं तर इथं कुठंच तिथं झाड दिसत नाही, हे झुडूप आहे. पण या झुडपाला काही विमान तिथं टच सुद्धा झालं नव्हतं. त्यानंतर हे तुम्हाला दिसलं, पुढे घे. आता हे माऊली रायते म्हणून लोकल चांगले तिथले पत्रकार, त्यांनी अख्खा रिपोर्ट आहे, मोठा आहे आणि ते तेवढा वेळ तुमचा घेणार नाही. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय. तिथे हे झुडपं सोडली, पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही. त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं, इथंच या एआयबीचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची, असा कुठेतरी केवेवाना प्रयत्न एआयबी कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल.